गुड मॉर्निंग. सकाळचे 4 वाजलेत आणि खूप थंडी आहे. खूप थंड आहे. मी दिसतो असं मी आणि दिसतोय का नाही माहित नाही. आम्ही आता इथून निघतोय ऋषिकेशसाठी आणि मी फक्त तुमच्यासाठी एक ग्लव्स काढून व्लॉग बनवते. थंडी वाजते. हिला कारण काय बघा काहीच चान्सेस नाहीये ग्लव्स काढायचे किंवा हे काढायचे. तुम्ही एन्जॉय करा. काहीशी बोलत बसेल तुमच्याशी. हे बघा सगळे निघाले आमचे. आता भेटूया आता डायरेक्ट ऋषिकेशमध्ये. हर हर महादेव. तर मित्रांनो हे बघा दिसतंय माहित नाही तुम्हाला दिसतंय का माहित नाही पण इथे खूप थंडी आहे. आम्ही असे त्या कोई मिल गयाच्या जादू सारखे ऊन शोधत आलोय धूप धूप करत. आणि वाजले किती रे? किती वाजले? 8च्या आसपास वाजले. आम्ही आता इथे थोडा चहा नाश्ता करायला थांबलोय. सकाळी काहीच न खाता पिता निघालेलो. क्या भाई फास्ट वाली दस्ती ना. आज तुमको कुछ तूफानी करना था क्या? ठंडा को ठंडा मारता है अभी मेरी मारनी नहीं चाहिए तुझे. ते दोन्ही मिळून तुला मारतील त्याचं काय? काय काय पहले तुम ठहरे आओ क्या तुमको बोलना है, उसके बाद तुम फिर बोलो. अखिल भारतीय हिंदी मराठी मिक्स संघटना. आणि फायनली आम्ही सगळे आमच्या हॉटेलवर पोहोचलेले आहोत ऋषिकेशला. आता आमची बस चालली. आम्ही 4 दिवस या बसने आम्हाला खूप साथ दिली. आता ती चालली. आता ऋषिकेशला आम्हीच आमचं फिरणार आहोत. मला खूप वाईट वाटलं. अरे मी बोलायला काय जात होती त्या ऍक्टिव्ह होत्या बघ वरती ठेवलेल्या. तर असं घेत होता तर मी त्याला बोलायला जात होती अरे कशाला घेतो आपलीच बस आहे. नंतर मग मला आठवलं की ती आता आपली नाही राहिली. तुसी जा रहे हो, ती आता डिवोर्स घेते आमचा. तुसी ना जाओ. जाऊ दे चल. तर आम्ही रेडी होऊन निघालोय गंगा आरतीसाठी. आणि आमचे मित्र आम्हाला सोडून निघून गेले जस्ट बिकॉज आम्हाला थोडासा लेट झाला. आणि आता आम्ही 5 जणच उरलोय. बट इट्स फाईन. मी छान दिसते. एवढं तयार व्हायला थोडासा टाइम लागतो. आता ना साईड थोड्या वेळाने. सगळे आम्हाला टाकून दिलेत यार. असं का केलं आम्ही? आता आम्ही निघालोय त्रिवेणी घाटावर. तिथे आपल्याला गंगा आरती अटेंड करायची आहे. पण आता अजून माहित नाही आम्ही वेळेवर पोहोचतोय की नाही. आता पळतोय. त्रिवेणी घाटच्या इथून आम्हाला बाहेर सोडलं. त्या अंकलला आम्ही बोललो की थोडं आत सोडा. तर त्यांनी काय केलं माहितीये आम्ही जिथे थांबलेलो ना तिथून फक्त असं ढकलल्यासारखी गाडी पुढे घेतली आणि बोलले घ्या जा. का असे वागले ते कळलं नाही आम्हाला. आणि मी मला उतरून परत चालवलं आणि तो पुढे सोडतोय म्हणून. आणि पुढे म्हणजे एकच पाऊल पुढे सोडलं. आरती चालू झाली वाटतं. आम्ही पळतोय. मी सगळ्यांच्या पुढे पोहोचली एकटीच गुपचूप सगळ्यांना साईड करत.
चपला सांगा अशात अशात तू कशी चप्पल ठेवली चुकीचं आहे. मी काय केलं माहिती, मी माझा एक बूट इथे ठेवला, एक बूट तिकडे ठेवला. शाबाश. स्मार्ट मूव. आमचं असं आहे की जर कोणाला गरज असेल तर त्यांनी घेऊन जा. नाही नाही, सगळ्यात गरजूवान व्यक्ती मीच आहे. मी माझ्या बुटांचा त्याग नाही करू शकत. पोरी सुटल्यात आता आम्हाला कोणच अडवू नाही शकत. झुमके कड आणि मला रायसमने दोन कानातले गिफ्ट आणि केले. मला एक. संजय तू काय काय घेतलं? मी 2 कडे घेतले. मग एक मला ना प्रफुल्लने इयरिंग घेऊन दिले आणि एक झुमके मला तेजसने घेऊन दिले. प्रफुल्ल दादा कुठे गेला तो? गलती किया. ए प्रफुल्ल दादा, मी ऐकलं तू संजूला कानातले वगैरे घेऊन दिलेस का रे? असं प्रफुल्ल दादाने संजूला कानातले घेऊन दिलेत. थांबा गाईज, माझा इगो हट झालाय. कुठे गेला? ये जरा थांब ना, मजा घेतो. काय रे असं केलंस? तुला पण घेत होतो पण तू बोलली मी काय बोलली? बोले हे आवडले तुला. माझं बजेट 50 होता ना. काय बोलतो बघ, बोलतो मी तुला पण घेत होतो पण तुला 100 वाले आवडत होते, माझं बजेट 50 होतं. थोडा स्ट्रेट फॅक्ट. हे का छान आहे ये संभाल खा. घर में लगाओ. अंकल पसंद आया. हमारा क्या करोगे? अंकल खूप पुसके उखडतायत नुसते शी बाबा. खूप काय काय आहे, खूप म्हणजे अतिच जरा काय काय आहे. आणि आम्हाला आता हे घेऊ सगळं ब्लॅक ड्रेस बघ. असंच काल बघत होतो ना ग तिथे. प्राईस विचारायला पाहिजे का? सगळे पागल झालेत. काय काय घेत आहेत थांबतच नाही आहेत. आजीसाठी एक छान अशी शॉल घेतली आहे. इथले काका अगदी सवेज आहेत, बार्गेनिंग अजिबात करत नाही आहेत. आम्ही बोललो 2 घेतोय, काहीतरी कमी करा. ते म्हणाले 50 घेतलात तरी नाही करणार. 50 किलो. भाई साहब तर मित्रांनो, आपल्या रासमद तेजसने घेतलेला आहे गाजरचा हलवा. आवडला तर पैसे चालवा माझ्याकडे. किती घेतला रासम? हा अर्धा किलो घेतला. साधं सुद्धा कामच नाही. अर्धा किलो घेतला. मित्रांची क्वांटिटी बघून भावाने अर्धा किलोचा डब्बाच उचलला. चीज पण आहे वाटते भाई. गरम आहे. मावा टाकला. बाप आहे. सांग कुठे तृप्त झाली मी. सेम
थक गए होंगे. तर मित्रांनो गंगा आरती बघितलेली आहे आणि आता आमची जी टाकलेली टीम होती ती पुन्हा एकदा चालली आहे घरी. आणि लक्ष्मण झुला वगैरे जायचा विचार होता पण नाही जमलं कारण सगळे शॉपिंग करत राहिले आणि गोलगप्पे वगैरे खूप काय काय खाल्लंय. ते माझ्या ब्लॉगमध्ये नाही आहे, संजूच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही, कारण मी शूट नाही केलं, मी खात होती. ओके, सो आता आम्ही चाललोय. बाय, गुड नाईट.